मुंबईमध्ये सध्या काय पावसाची स्थिती आहे या संदर्भात अधिक माहिती आपल्याला देणार आहेत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे। मुंबईमध्ये पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे। आपण जाणार आहोत या अपडेटसाठी। आमचे दोन प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, ओम देशमुख आणि सीमा आढे। पहिल्यांदा आपण ओमकडे जाणार आहोत। ओम, सध्या जोरदार पाऊस होतोय, दृश्यांमध्ये आम्हाला पाहतो तुम्ही पूर्णपणे भिजलेला आहात। कशा पद्धतीचा इशारा देण्यात आलेला आहे आणि काय सध्याची परिस्थिती आहे? अगदी बरोबर आहे श्वेता, आम्ही सध्या दक्षिण मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरात आहे। मरीन ड्राईव्हच्या समुद्र किनाऱ्यावरती तुम्ही दृश्यांमध्ये पाहू शकता जोरदार प्रमाणामध्ये मोठ्या गतीनं वारं वाहतंय। त्यासोबतच या ठिकाणी जो समुद्र आहे, अरबी समुद्र आहे, त्याला उधाण देखील आलंय। मोठ्या प्रमाणात लाटांचा जो काही वेग आहे तो देखील वाढलेला आहे। खरं तर आपण रात्रीपासून पाहतोय की मुंबई आणि लगतच्या परिसराला पावसाचा मोठा इशारा देण्यात आला होता। काल पाऊस देखील रात्रीपासून मोठ्या प्रमाणात सुरू आहे। मात्र सकाळपासून जर आपण पाहिलं तर मुंबई आणि लगतच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वारं व्हायला सुरुवात झाली होती आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात खरं तर पावसासोबत वारा देखील वाहू लागले। मरीन ड्राईव्ह परिसरामधली ही दृश्य आपण पाहू शकतो आणि या दृश्यांमधून आपल्याला पावसाचा परिस्थितीचा एकूण जो काही अंदाज आहे तो येऊ शकतो। जर आपण पाहिलं तर दक्षिण मुंबई परिसरात ज्या चर्चगेट असेल किंवा गिरगाव असेल या भागांमध्ये काही प्रमाणात झाडं उन्मळून पडल्याची सुद्धा घटना आपल्याला पाहायला मिळालेली आहे। त्यामुळे एकंदरच मुंबईला जो अलर्ट देण्यात आलेला होता त्यानुसार मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात सकाळपासून पावसाला सुरुवात झाली आहे। आपण काय पाहिलं तर गेल्या काही मिनिटांमध्ये या पावसाला जो वेग आहे तो आता वाढू लागलेला आहे। त्यामुळे मुंबईत 3 ते 4 तासात जो पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे त्या दृष्टीने आता पावसाला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे मुंबईकरांनी घराबाहेर पडताना निश्चितच काळजी करून घ्यावी आणि योग्य तो सल्ला हवामान खात्याकडनं सुद्धा या ठिकाणी मुंबईकरांना देण्यात आलेला आहे। मोठ्या प्रमाणात पावसाची स्थिती मुंबईमध्ये पुढील 3 ते 4 तासामध्ये निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळू शकते। त्यामुळे खबरदारीचा इशारा हवामान खात्याकडनं सुद्धा देण्यात आलेला आहे आणि पुढील 3 ते 4 तासामध्ये होणारा पाऊस आणि त्याची ही स्थिती आता समोर हळूहळू येऊ लागली। त्यामुळे मुंबईतलं जनजीवन देखील यामुळे विस्कळीत होऊ शकतं असं देखील आता या सगळ्या स्थितीवरून स्पष्ट होत आहे। श्वेता, अगदी ओम, आता आपण सीमाकडे जाणार आहोत। सीमा, आपण कोणत्या भागात उभे आहात? कारण आपल्या इथे पूर्णपणे पाणी भरलेलं आहे, जोरदार पाऊस सुद्धा सुरू आहे, काय अपडेट्स आहेत? नक्की श्वेता, खरं तर मागील काही तासांपासून अक्षरशः पावसाने मुंबईला झोडपून काढलेला आहे। सध्या मी उपस्थित आहेत वरळी या परिसरामध्ये आणि आपण त्या ठिकाणी बघू शकतो सखल भागांमध्ये आता पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे रस्ते वाहतुकीवरती याचा मोठा परिणाम आता आपल्याला पाहायला मिळू शकतो अशी शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे। आपण जर बघितलं तर या सखल भागांमध्ये आता मुंबईमध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। खरं तर काल रात्रभर तर पावसाने मुंबईमध्ये जोरदार हजेरी लावलीच, मात्र काही मिनिटं काही तास विश्रांती घेतल्यानंतर आज पुन्हा एकदा सकाळपासून पावसाचा जोर जो आहे तो कायम असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। प्रशासनाने, हवामान विभागाने काही तास म्हणजे पुढील काही तास मुंबईसाठी अतिशय महत्त्वाचे असतील आणि जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तवलेला होता। अगदी त्यानुसार हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबईमध्ये पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे। आपण या बघू शकतो ज्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे तिथून संथ गतीने सध्या रस्ते वाहतूक सुरू आहे आणि रस्ते वाहतूक संथ गतीने सुरू असल्यामुळे मुंबईमध्ये वाहतूक कोंडी होण्याची देखील शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे। मुंबई, पालघर आणि ठाणे या जिल्ह्यांना या भागामध्ये येलो अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे। उद्यापर्यंत ही परिस्थिती राहील, मात्र काही तास 3 ते 4 तास मुंबईमध्ये जोरदार पावसाचा इशारा जो आहे तो वर्तवण्यात आलेला आहे। त्यामुळे सतत कोसळत असलेल्या पावसामुळे, सतत पडत असलेल्या पावसामुळे मुंबईमध्ये आपण बघतो की नेहमीच मुंबईची तुंबई होते, ठिकठिकाणी पाणी साचतं। अगदी तशीच परिस्थिती आता व्हायला सुरुवात झालेली आहे। सायन असेल, कुर्ला असेल, त्यासोबत दादर परिसर, वरळी परिसरामध्ये आता पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे प्रशासन एकीकडे सतर्क असताना, नागरिकांना आवाहन करत असताना नागरिकांनी देखील जर गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन करण्यात येत आहे। कारण पुढील 3 ते 4 तास मुंबईसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत। खरं तर आपण जर बघितलं तर कालपासून म्हणजे काल दिवसभर पावसाने मुसळधार पाऊस तर नव्हता, मात्र दिवसभर सरी ज्या आहेत तो कोसळत होत्या। रात्रभर पावसाने विश्रांती घेतलेली नव्हती आणि आठवड्याचा पहिलाच दिवस आहे। कर्मचाऱ्यांना सोबतच मुंबईकरांना आता याचा काही त्रास जो आहे तो सहन करावा लागणार आहे। त्यामुळे सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून देण्यात येत असल्याचं आपण बघतोय। धन्यवाद सीमा, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।